पालघर जिल्ह्यातील दुर्गम आदिवासी भागांमध्ये आजही मूलभूत सुविधांचा अभाव किती गंभीर आहे याचे विदारक चित्र पुन्हा एकदा समोर आले आहे। जव्हार तालुक्यातील तिलोंडा या आदिवासी पाड्यात रस्ता नसल्यामुळे वेळेवर उपचार न मिळाल्याने 18 वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाला। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून प्रशासनाच्या दुर्लक्षावर तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। तिलोंडा येथील शैलेश मगन वागदडा हा युवक काही दिवसांपासून गंभीर आजारी होता। त्याची प्रकृती अचानक खालावल्याने त्याला तातडीने दवाखान्यात नेण्याची गरज निर्माण झाली। मात्र गावाला जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्यामुळे रुग्णवाहिका किंवा कोणतेही वाहन गावात पोहोचू शकले नाही। अखेर नाईलाजाने गावकऱ्यांनी शैलेशला डोली बांधून खडतर डोंगराळ वाटेने दवाखान्याकडे नेण्याचा प्रयत्न केला। अनेक किलोमीटरची कठीण पायवाट पार करत असताना पहाटेच शैलेशची प्रकृती अधिकच बिघडली आणि वाटेतच त्याची प्राणज्योत मालवली। वेळेवर उपचार मिळाले असते तर युवकाचा जीव वाचला असता, अशी भावना गावकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे। तिलोंडा हा आदिवासी बहुल पाडा असून येथे रस्ता, आरोग्य सुविधा, वाहतूक व्यवस्था यांचा अभाव आहे। पावसाळ्यात तर या गावाचा बाह्य जगाशी संपर्क पूर्णपणे तुटतो। दुचाकी तर सोडाच, चारचाकी वाहन किंवा रुग्णवाहिका गावात येणे अशक्य होते। त्यामुळे आजारी रुग्ण, गर्भवती महिला किंवा अपघातग्रस्तांना जीव धोक्यात घालून डोलीतून हलवावे लागते। या घटनेनंतर गावकऱ्यांचा संताप उफाळून आला आहे। गेल्या अनेक वर्षांपासून रस्ते व आरोग्य सुविधांसाठी सातत्यानं मागणी करूनही ग्रामसेवक, सरपंच व संबंधित विभागांनी केवळ आश्वासनांपलीकडे काहीही केले नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळेच आज एका तरुणाचा जीव गेला, असा आरोप ग्रामस्थांनी केला आहे। दुर्गम गावांमध्ये अपुऱ्या यंत्रणेमुळे नागरिकांचे जीव धोक्यात येत असल्याचे चित्र पालघर जिल्ह्यात वारंवार पाहायला मिळत आहे। या घटनेमुळे जिल्ह्यातील आदिवासी भागातील रस्ते, आरोग्य आणि आपत्कालीन सेवा व्यवस्थेचा गंभीर प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे। शैलेशचा मृत्यू हा केवळ एक आकडा नसून व्यवस्थेच्या अपयशावर उमटलेला काळा डाग असल्याची भावना व्यक्त केली जात आहे। तातडीने रस्ता, आरोग्य केंद्र व रुग्णवाहिका सेवा उपलब्ध न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही ग्रामस्थांनी दिला आहे।